घनसावंगी तालुक्यात डाव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्याची मागणी भाजप किसान मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन। घनसावंगी तालुक्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डाव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। घनसावंगी तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने सोयाबीन, कापूस, ऊस, तूर आदी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून पिके वाचवण्यासाठी डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे, सदाशिव यादव, जयराम मिसाळ, परमेश्वर सोनवणे, पंढरीनाथ काळे तसेच अन्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।